हा स्वर्ग नाहीये, हे आहे भारताचं स्कॉटलंड, कुर्ग. चला जाऊयात कुर्गच्या सफरीला. नमस्कार मित्र हो, आजचा कुर्ग ट्रिपचा पहिला दिवस आहे आणि मी ज्या ठिकाणी थांबलेलो आहे त्या होमस्टेमधून तिथं जी प्रॉपर्टी आहे इथं कॉफी प्लांटेशन आहे. कॉफीची खूप मोठी शेती इथं होते आणि त्याच एरियामध्ये जे एक होमस्टे आहे व्हिक्टोरियन वरांडाज, तिथं मी थांबलो आहे. आणि आता मी या इस्टेटची तुम्हाला एक टूर देणार आहे. इथं कोणकोणती झाडं आहेत, इथं कोणती झाडं लावली जातात, कॉफीचं उत्पादन कसं घेतलं जातं, कॉफीचं झाड कसं असतं, कॉफी कशी असते, बेसिकली रॉ कॉफी कशी असते, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. आता मी कुर्गमधल्या या व्हिक्टोरियन वरांडाजमध्ये आलेलो आहे आणि हे ॲक्च्युली जो कोडगू डिस्ट्रिक्ट आहे, ॲक्च्युली कुर्गचं जे पूर्वीचं नाव आहे ते कोडगू आहे. कुर्ग हे इंग्रजांनी दिलेलं नाव आहे. कुर्ग हा खूपच सुंदर निसर्गरम्य परिसर आहे आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर खूप उंच उंच झाडी, सगळं पर्वतरांगा आणि सुंदर निसर्ग असं हे कुर्ग ठिकाण. आणि या कुर्गमध्ये आपल्याला जर आयुष्यातला एक सुंदर वेळ व्यतीत करायचा असेल तर नक्की आपण आलं पाहिजे. आता ही जी इस्टेट आहे ती 100 एकराची इस्टेट आहे. तुम्हाला जर आता माझ्या पाठीमागं दिसत असेल तर खूप सुंदर झाडी दिसत आहेत बघा. इकडे इकडे बघू शकतो आपण, खूप सुंदर झाडी आहे. तर कुर्गमधली ही व्हिक्टोरियन वरांडाज नावाची इस्टेट आणि याच्यामध्ये 100 एकरामध्ये ट्री प्लांटेशन, कॉफी प्लांटेशन करण्यात आलेलं आहे. आणि या कॉफी प्लांटेशन सोबतच आपल्याला इथं काळी मिरीचं उत्पादन घेतलेलं पाहायला मिळतं. त्याचबरोबर इथं आवोकाडोची सुद्धा झाडं आहेत, संत्र्याचं सुद्धा उत्पादन इथं घेतलं जातं. आता आपण चालत राहूयात. काल आम्ही या भागामध्ये जीपनी एक या पूर्ण प्रॉपर्टीची टूर केली तर असं लक्षात आलं की 100 एकर खूप मोठ्या परिसरामध्ये हे सगळं पसरलेलं आहे. रात्री जेव्हा आम्ही इथले जे ओनर आहेत त्यांच्याशी बोलत होतो तेव्हा हे लक्षात आलं की इथं हत्तींचा देखील वावर मोठ्या प्रमाणात आहे. हत्ती या इस्टेटमधून अनेकदा येतात जातात असं पाहायला मिळालेलं आहे. खूप सुंदर वातावरण आहे मित्रांनो. खूप सुंदर पद्धतीनं इथं आपल्याला वेळ व्यतीत करता येतोय. ही सरळ सरळ वाट आहे. समोर जे गेट दिसतंय ते या प्रॉपर्टीचं मेन गेट आहे. समोरून तुम्ही ज्या वेळेला आतमध्ये येता त्यावेळेला साधारणतः असा व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतो. पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला ऐकायला येत असेल. इथं खूप पक्षी आहेत आणि त्यांचे सुंदर सुंदर आवाज आपल्याला या स्टेमध्ये ऐकायला मिळतात. सकाळी सूर्योदय होत असल्यापासून मी हे सगळं ऐकतोय आणि खूप सुंदर पद्धतीनं हे मी अनुभवतोय. मला खूप आनंद होतोय की एवढ्या सुंदर इस्टेटमध्ये मला इथं स्टे करायची संधी मिळालेली आहे. हा इथला सुरक्षा रक्षक आहे खऱ्या अर्थानं आणि तो प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही या प्रॉपर्टीची टूर करता तेव्हा तुमच्या सोबत असतो. इथून असं सरळ खाली जायचंय. इकडे मित्र हो, इथं अनेक प्रकारची विविध झाडं आहेत आणि त्यामध्येच हे एक झाड मी तुम्हाला दाखवतोय. हे आहे रबराचं झाड. तुम्ही पाहू शकता आपल्याकडे सुद्धा अशी रबराची अनेक झाडं असतात. हे इथं या इस्टेटमध्ये असणारं हे झाड आहे. याचबरोबर जर आपण पुढं गेलो तर आपल्याला हा वेल दिसतोय या झाडावर, खूप वरपर्यंत गेलेला. हा वेल कशाचा आहे तर हा वेल आहे काळ्या मिरीचा. आपण बघू शकतो इथं ही काळी मिरी आहे. ही काळी मिरी आहे, ही अजून कच्ची आहे. ज्या वेळेला ही पूर्ण तयार होते त्यावेळेला ही गरम पाण्यामध्ये भिजवली जाते आणि त्यानंतर ती सुकवली जाते तर त्याची काळी मिरी बनते या झाडाची आणि आपण सगळे मसाल्यामध्ये ती वापरत असतो. प्रामुख्याने इथं काळी मिरी आणि कॉफी असे 2 पिकं घेतली जातात.
इकडं आपण गेलो तर आपल्या असं लक्षात येईल की 100 एकरामध्ये फक्त झाड आणि झाडं. तुम्हाला रस्त्याचा आवाज, तुम्हाला वाहनांचा आवाज, माणसांचा आवाज काही येणार नाही. फक्त प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे आवाज आपल्याला ऐकायला मिळतात. आत्ता तुम्ही हे अनुभवत असाल, तुम्हाला ऐकायला येत असेल की अरे बाबा खूप सुंदर सुंदर पक्ष्यांचे आवाज येत आहेत. हे पहा, इथं आपण आलो की आपल्याला इथं कॉफीचं झाड दिसतं. हे दिसतंय तुम्हाला, ते कॉफीचं झाड आहे. आणि या कॉफीच्या झाडाची ही जी कॉफी आहे ती आपल्याला इथं पाहायला मिळते. हे बघा, ही अशी कच्ची कॉफी असते. ओके, ती ज्या वेळेला पिकते त्यावेळेला साधारणतः अशी होते. इथं तुम्हाला दिसत असेल, हे अशी होते. आपण जी कॉफी पितो ती कॉफी प्रोसेस होऊन तयार झालेली असते, पण त्याचं मूळ जे बी आहे काय ते इथं दिसतंय. किंवा कॉफीचं फळ हे अशा पद्धतीनं असतं. हे विक्टोरियन वरांडाज जी प्रॉपर्टी आहे त्याच्यामधलं दुसरं एक लोकेशन आहे ज्याच्यामध्ये इथं सुद्धा तुम्ही स्टे करू शकता. ॲक्च्युली मी दुसऱ्या ठिकाणी स्टे केलाय. माझ्या रूमची टूर मी तुम्हाला देणार आहे. हे बघू शकता तुम्ही. खूप सुंदर पद्धतीनं तुम्हाला इथं एक्सप्लोअर करता येतंय सगळं. आम्ही आज दिवसभर बऱ्याच ठिकाणी फिरायला जाणार आहोत, पण त्यापूर्वी तुम्हाला एकदा ही प्रॉपर्टी दाखवावी आणि इथलं जे कॉफीचं प्लांटेशन आहे ते दाखवावं म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. खूपच थंड आणि सुंदर वातावरण आहे. तुम्ही बघत असाल जिकडं तिकडं तुम्हाला कॉफीची झाडं पाहायला मिळत आहेत. उंचच्या उंच झाडं. मित्र हो, आम्ही काल इथे बेंगलोरमध्ये पोहोचलो आणि त्यानंतर बाय कार कुर्गला आलो. सकाळी आम्ही इथे साधारणतः 8:30 ते 9च्या दरम्यान पोहोचलो. वास्तविक पाहता आमचं जे चेक इन होतं ते 1चं होतं, पण मी इथं अनुभवलेली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आमचं जरी चेक इन 1 वाजता असेल तरीसुद्धा ही जी आता मी तुम्हाला प्रॉपर्टी दाखवतोय त्या प्रॉपर्टीचे जे ओनर आहेत त्यांचा हा होमस्टे आहे आणि त्यांच्या घराच्या शेजारीच ह्या आम्ही ज्या आत्ता स्टे केलेल्या आहेत त्या रूम्स आहेत. त्यांनी व्यवस्थित आम्हाला 9 वाजता रिसीव केलं. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्यांनी असं अजिबात म्हणाले नाहीत की तुमचं चेक इन 1 वाजता आहे तर तुम्ही 1च वाजता या. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की इथलं आदरातिथ्य, इथला पाहुणचार ते फक्त आपल्याला ॲज ए कस्टमर म्हणून ट्रीट करत नाहीत, तर ते तुम्हाला एकदम उत्तम पद्धतीनं तुमचा आदरातिथ्य करतात, तुमचा पाहुणचार करतात, जेणेकरून तुम्हाला इथला तुमचा जो स्टे आहे तो अजून खूप सुंदर बनवता येईल असा त्यांचा प्रयत्न असतो. मी अनुभवतोय की एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीचे ओनर पण त्यांच्या पत्नी आणि ते दोघेही जातीनं येणाऱ्या पर्यटकांकडे लक्ष देतात, त्यांना फूड सर्व करतात. ॲक्च्युली इथं जे कर्मचारी आहेत ते खूप प्रमाण कमी आहे. स्वतः ओनरच हे सगळं पाहतात. आपल्याकडे जर 100 एकर असणारा माणूस असता तर त्यानं हे कधीही केलं नसतं महाराष्ट्रात तरी किमान, पण इथं ते मला अनुभवायला मिळतं आणि खूप सुंदर गोष्ट आहे. आपण प्रत्येकाने हे शिकलं पाहिजे. हे बघा, टॉम्या माझ्यासोबतच आहे. एवढं 100 एकराची मी टूर करतोय पण तो माझी पाठ सोडत नाहीये, तो माझ्यासोबतच उभा आहे. ग्रेट. इथे मित्र हो खूप सुंदर वातावरण आहे, ते बघू शकतो आपण इकडे. मित्र हो, तुम्हाला हे झाड दिसतंय पूर्ण,
हे अवोकाडोचं झाड आहे. याच्यामध्ये तुम्हाला कुठं कुठं अवोकाडोची फळं लागलेली दिसतील. इथे बघा, इथे दिसत आहेत अवोकाडोची फळं. इथे सुद्धा आपल्याला दिसतील अवोकाडोची फळं. ही मित्र हो, हे जे तुम्ही समोर पाहताय हे अवोकाडोचं झाड आहे. याच्यामध्ये अवोकाडो लागलेले आपल्याला दिसत आहेत. आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की अवोकाडो हे पाश्चिमात्य फळ आहे, फॉरेनमधून आलेलं आहे. पण आपण जर पाहिलं तर भारताची भूमी एवढी समृद्ध आहे की इथं सगळी फळं मिळू शकतात आपल्याला. बघा, इथं अवोकाडो आपल्याला दिसत आहेत. मित्र हो, मी आता माझ्या होमस्टेच्या इथं आलेलो आहे पूर्ण फार्मची टूर करून. आणि आता मी तुम्हाला माझा होमस्टे दाखवणार आहे की नक्की कुठं आहे होमस्टे. जर आपण पाहिलं तर हा होमस्टे आहे. हे जे दिसतंय तुम्हाला ते होमस्टेचे जे आणि या प्रॉपर्टी जे ओनर आहे त्यांचं घर आहे. हा जो ग्रीन कपडा लावला आहे तिकडे वरच्या साईडला त्यांचं म्युझियम आहे ज्याच्यामध्ये त्यांच्या 5 पिढ्यांच्या ज्या वस्तू आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत. अगदी त्यांच्या आजोबा पंजोबा खापर पंजोबांपासूनच्या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या बंदुकीच्या केस, त्याचबरोबर त्यांनी वापरलेली भांडी आणि या भागामध्ये ज्या वस्तू वापरल्या जातात प्रामुख्यानं त्या सगळ्या वस्तू आपल्याला इथं पाहायला मिळतात. प्रामुख्यानं कोडवा जो समुदाय आहे त्या कोडवा समुदायाचे इथं बघितलं आपण तर इथं त्यांची जीप आहे जी टूरसाठी वापरली जाते. हा माझा होमस्टे आहे, व्हिक्टोरियन वरांडाज. सुंदर होमस्टे आहे. रेडी? आमचे 2 वाघ खेळत आहेत. हाय करा. हाय हाय हाय. व्हिडिओ बनवायचा आहे आपल्याला. कसे सुंदर बघा आमचा रानू कसा खेळतोय बघा. रानू बघ इकडे बाळा. बच्चू. यस, ग्रेट.